हरिभक्तपरायण निखिल महाराज चक्रवार यांची विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं नाम ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् ॐ सद्गुरुवर्याय श्रीकृष्णाय प्रस्थानत्रयस्य सुभाष्यकाराय श्रीज्ञानेश्वरी ताम्रपटकाराय साधवे सद्गुरवे नमः शिवाय. गुरुवर्य महाराजांचे नमन आहे शेवटचा. आत्मा अज्ञान महानिद्रा जृंभितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्गमोक्षादि विभ्रमाः. आत्तापर्यंत आजी माजी बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुरुवर्य महाराजांच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अनुवाद केला, परंतु आजी विद्यार्थी म्हणून आत्ता जो चालू असलेला विषय आश्रमामध्ये आम्ही जो शिकतो गुरुवर्य सावकार भावांकडे, श्री गुरु मालकांकडे, नानाजींकडे, त्याचा काही मिलाप करून काहीतरी अनुवाद करावा असा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने अद्वैत मकरंदातला काही विषय, अमृतानुभवातला काही विषय सांगितला असता, परंतु आता सुरू असलेला उपोद्घातच आहे. वेळ कमी असल्यामुळे माझ्या बोलण्याची स्पीड जास्त असू शकते, त्यामुळं तुम्ही लक्ष देऊन ऐका. दुसरी गोष्ट अशी की अपूर्व असणारं माऊलींच्या गाथ्याचा अभ्यास आम्ही करतोय सध्या. त्यामध्ये आत्तापर्यंत 6 अभंगाचा विचार करून झालेला आहे. पोटभर चिंतन नानाजी आम्हाला सांगत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की गुरुवर्य महाराज आता नाहीत, त्यामुळं आम्हाला त्यावेळी पोटभर चिंतन, पोटभर खायला मिळालं. परंतु आम्ही असं सांगतो की ते स्वयंपाक तसाच आहे, फक्त वाढणारा बदललेला आहे. तृप्ततेचं ढेकूर ज्याप्रमाणे तुम्ही दिले त्याचप्रमाणे तृप्ततेचं ढेकूर आम्हीही देणार आहे. कारण की जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिरविली मांदी वैष्णवांची गवांदी असणारी, पंगत असणारी, भोजन असणारं ते एकच आहे. फक्त पंगत बदलली. आम्ही नंतर आलो, तुम्ही अगोदर आलात, पोहोचणार मात्र एकाच ठिकाणी, यात काहीही शंका नाही. आत्मा अज्ञान महानिद्रा जृंभितेस्मिन् जगन्मये दीर्घ स्वप्ने स्फुरन्ते ते स्वर्ग मोक्षादि विभ्रमाः. आत्मस्वरूपाचं अज्ञान हीच कोणी एक असणारी महानिद्रा आहे, आणि त्या महानिद्रेमध्ये पडणारं जगदरूपी जे दिसणं, विश्वाभास ज्याला म्हणतात, ते असणारं स्वप्न आहे. आणि मग अशा स्वप्नाची निवृत्ती व्हायची जर असेल, तर त्या महानिद्रेतून बाहेर यायचं असेल, तर ज्ञानरूपी जागृती, जी स्वरूप जागृती आहे, त्या स्वरूप जागृतीच्या प्राप्तीनंतर जेव्हा त्या महानिद्रेची निवृत्ती होईल, महानिद्रेची निवृत्ती झाली की तर त्या निद्रेमध्ये असणारं स्वप्न हे देखील निवृत्त होईल. आणि मग राहतापैकी राहणारं जे नित्य आपलं ओतप्रोत सबराभरीत घनदाट असं असणारं, जे ओतीवाशा असा स्वरूपाचं असणारं तुमचं आमचं स्वरूप, त्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होईल, असा या श्लोकाचा भाव आहे. दुसरा भाव असा की साधक निष्काम कर्म निष्काम उपासना करून जो आता अधिकाराच्या वर्णनामध्ये आपण नेहमी जे ऐकतो, आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे, असा जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू महात्म्याला शरण जातो, तेव्हा मात्र त्या उपदेशाच्या द्वारा परोक्ष ज्ञान विशिष्ट ज्याचं अंतःकरण आहे, पूर्वाधिकार संपन्न असा जो आहे, त्याला कानावचनाची भेटी असं झाल्याबरोबर किंवा जेव्हा उपदेश केला तेव्हा जरी झाला नसला तरी कालांतराने त्याच साधनेमध्ये गुरुपदिष्ट वेश, गुरुपदिष्ट ग्रंथ, गुरुपदिष्ट मंत्र याच्याद्वारा तो त्याच गुरुपदिष्ट साधनेच्या द्वारा मार्गक्रमण करतो. तेव्हा त्याला नंतर मात्र स्मृती ज्ञानाद्वारा, कोणाला अशी शंका येईल की स्मृतिज्ञान हे परोक्ष रूपाचं आहे असं वाटेल, नाही, स्मृतीचा विषय जरी परोक्ष असला तर स्मृतिज्ञान मात्र हे प्रत्यक्ष आहे. त्याच्याद्वारा जसं भगवंताला अर्जुन गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये पावती देतो की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धो असा शब्द वापरला आहे. त्यामुळे स्मृतिज्ञानाच्या द्वारा देखील मनुष्य मुक्त होऊ शकतो. आणि असा तो झाल्यानंतर मग गुरु काय करतात, हा तर अधिकार तर शिष्याचा पाहिजे नाही, परंतु उपदेशकर्ते जे आहेत त्या वाणीतही तसं प्रतिती रसामध्ये भिजलेले ते शब्द पाहिजेत, आणि तेव्हाच मात्र कल्याण होतं. आणि गुरूंचीच गरज काय, दुसरा अर्थ की आपला जो अधिकार आहे तो अधिकार केवळ गुरूंना ओळखू येतो. गुरुवर्य महाराजांकडे अनेक विद्यार्थी, महाराज आल्यानंतर प्रसाद द्यायला गुरु महाराज सांगतात, किंवा तेव्हाच काही माळ घालायचा कार्यक्रम असतो,
आपल्यालाच माहिती आहे जवळ झालेल्या विद्यार्थ्यांना की गुरुवर्य महाराज अनेकांना अनेक प्रकारचे मंत्र देतात, कोणाला रामकृष्ण हरी, कोणाला काही, परंतु जो निजमंत्र आहे तो मात्र अधिकाऱ्यालाच देतात. मग याचा अर्थ असा आहे का की गुरुवर्य महाराज भेद करतात? नाही, त्याच्या अधिकार ओळखून देतात. म्हणजे अधिकार ओळखण्यासाठी संतांची गरज आहे. आता मी एकाला प्रवृत्त केलं माळ घालण्यासाठी, घरची सगळी असणारी प्रतिकूलता, पण मी प्रवृत्त केलं, पण मला त्याचा अधिकार ओळखवायला नाही, कारण की मी त्या पदाला योग्य नाही, माळ काढली त्यांनी. असं होऊ शकतं. याच्यासाठी ती टिकावी, याच्यासाठी सद्गुरू पाहिजेत. तसंच या साधनेमध्ये टिकण्यासाठी सद्गुरूंचा उपदेश पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट अशी की मग अशा ज्ञानाचं जे संक्रमण आहे ते एका हृदयातून दुसऱ्या हृदयात झाल्यानंतर हा देखील त्या जीवनमुक्तीच्या योग्यतेला होतो. आणि मग असा झालेला जीवनमुक्त महात्मा, ज्याला निर्गुण निराकार परब्रह्म चैतन्याचा दृढ अपरोक्ष ज्ञान झालेला आहे, असा त्याला त्या ठिकाणी निर्गुण ब्रह्माची सर्वत्र प्रतीती येते. पहिली गोष्ट असणारी दिसणारं जगत दिसावं ते मिथ्या दिसावं, याच्यापेक्षाही जगत दिसत असताना त्याच्यामध्ये असणारी ब्रह्मरूपताच दिसावी, हा त्याच्या पुढचा असणारा ब्रह्मवाद. म्हणजे विवर्तवाद, अजातवाद, त्याच्याही पुढचा असणारा ब्रह्मवाद. अशा प्रकारे चिंतन आपण नेहमी आश्रमामध्ये ऐकत असतो. मग असा महात्मा तिथं त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद घेत असताना मागे जर त्यांनी भक्तीच्या द्वारा तो इथपर्यंत आला असेल तर नंतर काय करेल, तर तो भक्तीच करेल. आतापर्यंत जे करत आला तेच करेल. परमादरणीय येशुताईंना एका बाईंनी विचारलं की ज्ञानी महात्मा कसा राहतो, तर त्यांनी विचारलं की तू कितपर्यंत शिकली. ती म्हणे की मी आता BA झाले. BA होण्याच्या अगोदर तू पदर कुणीकडून घ्यायची? ती मध्ये मी असा घ्यायची. मग आता कशी घेतली? तसा घेतली. मग तसंच असते. दिसण्यामध्ये काही फरक नाही, वास्तविक असणाऱ्या मात्र दृष्टीचा बदल त्याच्या ठिकाणी असतो. असं तर तो ज्ञानी पुरुष त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला निर्गुण परब्रह्म चैतन्याचीच प्रतीत येते. ईश्वराबद्दल किंवा भगवंताबद्दल सांगत असताना त्याची 3 रूपं सांगितलेत. हा आता माऊलींच्या गाथेच्या प्रस्तावनेतला विचार तुम्हाला 1 मिनिटात सांगतो आणि आपण सेवा पूर्ण करू. त्यामध्ये सगुण साकार भगवंत, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार हे सांगितलेले आहेत. ज्या ज्ञानीपुरुषाला निर्गुण निराकार परब्रह्म चैतन्याची ओतप्रोत प्रतीती येत असते, त्याला हे जगत दिसत असताना, आता हे जगत तुमच्या आमच्या दृष्टीचा विषय आहे, म्हणजे हे सगुण साकार आहे. मग पंढरीश परमात्मा असणारा तो देखील सगुण साकार आहे. मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये काहीच साम्य नाही का, अशी शंका येऊ शकते. असं जरी असलं तरी या सगुण साकार चैतन्यामध्येही जो व्याप्त आहे तो असणारा विठ्ठल, तो असणारा सगुण साकार पंढरीश परमात्मा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, कोठे रिता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. दुसरी असणारी मग त्याच्यामध्ये असणारं जो गुण आहे तो गुण आकार असणारा अगोदर गळून पडतो आणि नंतर गुण असणारा तोही गळून पडतो आणि परत पुढे असणाऱ्या निर्गुण निराकार अशा परब्रह्म चैतन्याची त्याला प्रतीती येते. आणि मग प्रतीती येत असल्यानं मग त्याला जग दिसत नाही का? नाही, जग दिसतं. फक्त जगत दिसत असताना एक त्याला दिसेल की हा सर्व असणारा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अशी तरी प्रतीती येईल. किंवा जग दिसणारच नाही, म्हणजे जो सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. आंधळ्यातही महाराजांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत की ज्याला जग दिसत नाही तो दुसरा जगत दिसतं, ब्रह्म दिसत नाही, तिसरा ब्रह्म दिसतं त्याला जग दिसत नाही. असे 3ही प्रकार त्या आंधळ्यामध्ये सांगितलेत. आणि तशी अवस्था त्या ज्ञानी पुरुषाला प्राप्त होते. आणि मग अशा प्राप्त झाल्यानंतर जसा माऊली ही उपजताची ज्ञानी आहेत, परंतु त्या अवस्थेला स्वीकारून, जीवनमुक्त महापुरुषाच्या अवस्थेला स्वीकारून त्यांनी माऊलींचा गाथा हा माऊलींनी लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अमृतानुभवामध्ये चांगदेव 65मध्ये जर तुम्ही पाहाल तर विठ्ठलाचं, पंढरीश परमात्म्याचं, पंढरपूरचं कुठेही वर्णन सापडत नाही, परंतु माऊलींच्या गाथेमध्ये त्याच्याशिवाय काहीच नाही. म्हणजे त्यांना ती अगोदर येत असणारा ब्रह्मचैतन्याची प्रतीती जरी येत असली तरी विठ्ठल पाहत असताना देखील त्यांना तीच प्रतीती आहे, किंवा ते परब्रह्म चैतन्य पाहत असतानाही विठ्ठलाचीच प्रतीती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग असे जे महात्मे असतात, जे ज्या भक्ती मार्गानेच पुढे आलेले आहेत, त्यांना ज्ञान झाल्यानंतरही ते भक्ती सुखासाठी त्याच्यामध्येच रंगून राहतात आणि पडिले वळण इंद्रिया सकळा या दृष्टीने ते मार्गक्रमण करत असतात आणि आपला अनुभव जगाला देत असतात. दुसरी गोष्टी अनुवाद संपला. आणखी एक अशी गोष्ट आहे की मी नांदेड भागातला आहे मूळ. म्हणजे गुरुवर्य महाराजांनी जो ताम्रपट ज्ञानेश्वरीचा उपक्रम केला तो ज्ञानेश्वरी त्यासाठी भरपूर लोकांनी तिकडे देखील काही अनुदान म्हणा काही दिलेलं आहे. मला काही लोक विचारतात की हा महाराजांचा प्रकल्प कुठंपर्यंत आहे. म्हणजे
विचारतात म्हणजे ते जरा खोचक बोलतात. मी इथं बसून तुला सौम्यतेने सांगतोय की हा प्रकल्प कुठपर्यंत आहे. ज्यांना ती ज्ञानेश्वरी पाहायची असेल त्यांनी ज्ञानेश्वरी दालनामध्ये जाऊन पहा. संपूर्ण ज्ञानेश्वरी तयार आहे. त्याच्यामध्ये असणारा ताम्रपट, त्याच्यावर जो पसायदान आहे त्याला सोन्याचा मुलामाही आहे, प्रत्येक अक्षरामध्ये मीना भरलेला आहे. ती ज्ञानेश्वरी आपण पाहायला उपलब्ध करून दिलेली आहे. जसं श्री गुरु मालकांनी एका दिवशी सांगितलं की इंटेरियर सगळं झालेलं आहे, फक्त जी असणारी जो जी वास्तू आहे ती बनायची राहिलेली आहे. त्यामुळं तुम्हाला ती पाहायला उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट अशी की या सप्ताहाचं असणारं वैशिष्ट्य म्हणजे हा आदर्श सप्ताह कसा असावा, शिस्ततेच्या दृष्टीनं, अनुशासनाच्या दृष्टीनं, मॅनेजमेंटच्या दृष्टीनं. एखाद्याला वाटलं तर या सप्ताहाबद्दल आम्हाला केस स्टडी करायची आहे तर मी तुम्हाला काही लोक देतो, तुम्ही व्यवस्थित अशी केस स्टडी देखील मॅनेजमेंटचा एखादा विषय जर तुम्हाला करायचा असेल तर व्यवस्थित अशी करू शकाल असं शिस्तबद्ध हा कार्यक्रम आहे. दुसरी गोष्ट असं याच्यामध्ये चांगली गोष्टी म्हणजे साखरे महाराजांची परंपरा जशी ज्ञानदान परायण आहे तशीच अन्नदान परायण देखील आहे. जसं साखरे हे नावच, त्याचा इतिहास तुम्ही पाहून घ्या. मसाले कुठून आणायचे, तिखट कुठून आणायचं, कुठली गोष्ट कुठे चांगली मिळते आणि चांगल्यातलं चांगलं कोकणातली भाकरी, आता काय ती भजी हा जो प्रकार आहे तो आज किंवा तुम्हाला पाहायला मिळेल. हे सर्व मालकांनी नियोजनपूर्वक केलेलं आहे. ही असणारी ज्ञानदानाची, अन्नदानाची परंपरा आहे. त्याच्याबद्दल माझ्या हृदयामध्ये अतीव कृतज्ञता आहे. माझ्या वाडवडिलांचं काहीतरी पुण्य असेल त्या इकडं आलो. वास्तविक झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाबा विठ्ठलेशाच्या चरणी, श्री गुरु सावकार बुवांच्या चरणी, श्री गुरु मालक नानाजी आईसाहेबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच्यामध्ये जे काही योग्य असेल, शास्त्रसंवादी असेल ते त्यांचं आहे. जे काही चुकीचं बोललो असेल ते बोलण्याच्या ओघामध्ये प्रक्रियेत तर काही चूक होणार नाही, कारण की तपासून घेतलेलं आहे. प्रमाणामध्ये अर्धवट काही असेल किंवा बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर ते उदारांतकरणाने माफ करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. यानंतरची लिस्ट प्रमाणे सेवा माझीच आहे.